Hello students, welcome back to our series Mission Drug Inspector 2025. भरपूर स्टुडंट्सचे कमेंट्स येत होते, डीएम्स येत होते की मॅम ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट्स आणि शेड्यूल्स घ्या, आम्हाला इझी ट्रिक्स सांगा. म्हणून मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स 1945 बाय सायली मॅम. तुमच्यासाठी मी हे पूर्ण PDF रेडी केलेलं आहे खूप मेहनतीने. सो सगळ्यांनी हा व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे. एंडमध्ये मी 5 मिनिटात एका सिंपल ट्रिकनी सांगणार आहे की सगळे A to Z पर्यंतचे शेड्यूल्स कसे लक्षात ठेवायचे आहेत. तर चलो, without any further ado, let's get started with our lecture. What is the purpose behind this act is to regulate the import, manufacturing, distribution, sale of a drug and cosmetic in India, ensuring they are safe, effective, conform to the prescribed quality standards. When it was enforced, that is 1st April 1947, 1947 ला हे इन्फोर्स झालं, पण बनवलंय आहे आपण 1942 मध्येच. अमेंडमेंट्स किती झाले? 1955, 1964, 1972 अँड 1982 अँड 1995 अँड 2000 एक्सेट्रा. 2011 पर्यंत 2024 पर्यंत सुद्धा ह्याचे अमेंडमेंट झालेले आहेत. जर तुम्ही सिलेबसमध्ये बघितलं तर त्यांनी एंड ऑफ द सिलेबस क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जेवढे जेवढे ऍक्ट्स आणि रूल्स त्यांनी सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत तेवढ्या तेवढ्या ऍक्ट्स आणि रूल्सचं अमेंडमेंट ते विचारणार, ते दॅट इज कन्सिडरेबल असं त्यांनी दिलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जाऊन चेकही करू शकता. वेन वेअर इट अप्लाइज ओव्हर एंटायर इंडिया इन्क्लूड J&K आफ्टर 2019. नाउ दीज आर द चॅप्टर्स. चॅप्टर 1 मध्ये काय आहे? कंटेंट काय आहे? प्रिलिमिनरी, म्हणजे ज्याच्यामध्ये डेफिनेशन, ड्रग्स, कॉस्मेटिक, मिसब्रँडेड, अडल्ट्रेटेड अँड स्प्युरियस. तुम्ही जर आधीचे लेक्चर्स बघितले असतील तर हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे. चॅप्टर 1 वी हॅव ऑलरेडी कव्हर्ड इन अवर लेक्चर. मी लिंक देईल इकडे, तुम्ही जाऊन बघू शकता, नो प्रॉब्लेम. सेकंड जर तुम्ही बघितलं, चॅप्टर 2 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज, DTAB अँड DCC, वी हॅव ऑलरेडी कव्हर दिस. आपले फक्त हे नेक्स्टचे जे 4 पॉइंट्स आहेत, चॅप्टर 3, 4, 4A आणि 5 हे राहिलेले आहेत. या लेक्चर नंतर त्याचे व्हिडिओज पण अपलोड होतील. व्हॉट इज चॅप्टर 3? इम्पोर्ट ऑफ अ ड्रग्स. व्हॉट इज चॅप्टर 4? मॅन्युफॅक्चरिंग, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग. Chapter 4A is Ayurvedic, Siddha, Unani and drugs, added in 1964. And Chapter 5 is Miscellaneous, Penalties, Inspectors, Sampling and Appeals, etc. तो चलो, मूविंग फॉरवर्ड टू द चॅप्टर नंबर 1. चॅप्टर नंबर 1च आपण घेतलेला नव्हता कारण ह्याच्यामध्ये सगळे शेड्यूल्स वगैरे होते, तर ते मोस्टली आपल्याला व्हाईट बोर्डवर दाखवता आले नसते. सो म्हणून मी हे एक PDF फॉर्ममध्ये बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इझिली समजेल. पेन पेपर घेऊन बसा, नाहीतर स्क्रीनशॉट घेता येत असतील तर स्क्रीनशॉट घ्या. हे इम्पॉर्टंट आहेत. हे एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन्स येणार म्हणजे येणारच. देर आर 2 शेड्यूल्स अँड 2 शेड्यूल्स टू द ऍक्ट अँड 28 शेड्यूल्स टू द रूल्स. आता शेड्यूल्स टू ऍक्ट मध्ये काय आहे? फर्स्ट शेड्यूल्स मध्ये त्यांनी दिलेलं आहे नेम ऑफ द बुक्स अंडर द आयुर्वेदा, युनानी, सिद्धा, टिप्स सिस्टीम्स. शेड्यूल 2 मध्ये काय आहे? स्टँडर्ड टू बी complied with imported drugs and by drugs manufactured for a sale, stock or exhibited or sale or distribution. Most important topic in this is schedule to the rules. This one, schedules to the rules. This is highly important topic. No one should skip this topic if they want to crack ड्रग इन्स्पेक्टर 2025 एक्झाम. याच्यामध्ये काय फॉर्मॅटमध्ये मी बनवलेलं आहे, तुमच्यासाठी बनवलेलं आहे फक्त. सो तुम्ही प्रॉपरली व्हिडिओ एंड पर्यंत बघा, कारण एंडला मी हे सगळे फक्त 5 मिनिट्समध्ये कसं लक्षात ठेवायचंय ते दिलेलं आहे. सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा.
schedule, subject or title, and description or purpose. First one is schedule A. A to Y schedule आहेत. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K असे. Schedule A काय आहे? Forms and formats. It contains all the applications form, license, certificate prescribed under the rules. B काय आहे? Fees for the test or analysis. B is fees for test or analysis. Fees payable to the government analyst or a central drug laboratory or a testing and analysis. शेड्यूल बी मध्ये दिलेलं आहे. इन डिटेल खूप विचारणार नाहीत शेड्यूल, पण हे तर तुम्हाला लक्षात पाहिजेच. व्हॉट इज शेड्यूल B1? Recognize testing laboratories. It contains list of laboratories approved for carrying out tests under this act. Now C is biological and special product. The list of biologicals such as sera, vaccines, insulin, toxic, etc. required a special control. C1 other special products include sterilized surgical structures and other sterile products. C1. D मध्ये बघितलं तर तुम्ही D1, D2 आणि D3 असे 3 आहेत. What is the subject of D schedule is drugs exempted from certain provisions related to import. म्हणजे हे रिलेटेड टू इम्पोर्ट आहे. याचा पर्पज काय? Certain substances imported for examination, test, analysis exempt from the full licensing. D1 काय? Requirement of import and registration of drugs. म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द रिक्वायरमेंट ऑफ import and registration of drug D1 schedule मध्ये दिलेली आहे. Specifies the documents data required import license. D2 is requirement for import and registration cosmetic. D1 is for drug and D2 is for registration of cosmetic, import and registration of cosmetic. What is D3? Requirement of import of new drugs. Schedule D is for import of drug. Okay, related to import of drug. D1 is import and registration of drug. D2 is import and registration of cosmetic. And D3 is import and requirements for import of new drugs. Clear? E1 is list of poisons. E1 is list of poisons under the Siddha, Unani and Ayurveda system. Must be handled as labeled carefully. ASU manufacturers. Clear है? F is for standard for biological products. Quality testing, labeling, storage, standards for vaccines, sera and toxins. F मध्ये F1 आणि FF असे 2 आहेत परत. F1 is standard for surgicals. F1 is standard for surgicals and FF is standard for ophthalmic preparations and F is standard for biological products. ह्याच्यात काय? क्वालिटी टेस्टिंग, लेबलिंग, स्टोरेज अँड वॅक्सिन, सेरा बायोलॉजिकल प्रोडक्टसाठी F1 सर्जिकल ड्रेसिंगसाठी आणि FF फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. G is for prescription drug. Caution label. Drugs sold to be under the prescription only. Label must be cautioned to be sold by retail on prescription of registered medicinal practitioner only. H is prescription drug restricted sale. That is stricter category sale without prescription is prohibited. G is prescription drugs म्हणजे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ड्रग्स फक्त प्रिस्क्रिप्शननी सोल्ड केले पाहिजेत आणि त्याच्यावर लिहिलं गेलं पाहिजे टू बी सोल्ड बाय रिटेल ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्ट्रेशन. स्टील आपण बघतो की काही मेडिसिन्स OTC देतात जरी त्याच्यावर कॉशन लिहिलेलं असेल तरी. एच मध्ये काय? प्रिस्क्रिप्शन ऑफ रिस्ट्रिक्टेड सेल की हे अजिबातच तुम्ही विदाउट प्रिस्क्रिप्शन दिलं गेलं नाही पाहिजे, त्याच्यावर ऍक्शन होऊ शकते. दॅट इज एच. H1 is special categories. Antibiotics and anti-TB drugs. It requires a prescription maintenance of a sale record for 3 years.
J is for J. This one is drug prohibited to be manufactured for import or sale. हे आता अमेंडमेंट मध्ये डिलीट करून टाकले J नंबर, J शेड्यूल. K is for drugs exempted from a certain provision. List of drug from provision of chapter 4. Example hospitals, government and institution. M, most asked question. Schedule M is for good manufacturing practices. हे कसं लक्षात ठेवायचं मी लेक्चरच्या एंडला सांगणार आहे. सो स्टे ट्यून, एंड पर्यंत व्हिडिओ बघा. For GMP, M1 is GMP for cosmetics, M2 is GMP for मेडिकल कॉन्ट्रासेप्टिव्स. विचारू शकतात मेडिकल कॉन्ट्रासेप्टिव्हचे रूल्स रेग्युलेशन्स कोणत्या शेड्यूलच्या अंडर येतात. द करेक्ट आन्सर इज M2, और दुसरं नसेल तर MN. Requirement for a retail and wholesaler premises. Minimum area, storage, furniture, pharmacy requirement for a sale premises. O is for a standard of disinfectant fluids. स्पेशलायझेशन जसं ड्रग्स बघितलं, कॉस्मेटिक बघितलं, न्यू ड्रग बघितलं, तर ओ शेड्यूल आहे फॉर तुमच्या डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स साठी. क्लिअर. नाउ नेक्स्ट शेड्यूल P फॉर लाईफ पिरियड ऑफ शेल्फ लाईफ ऑफ अ ड्रग, prescribed expiry period for a various drugs. P1 is for pack size of a drug. P for life period. P1 is for pack size of drug. Q is for permitted colors in cosmetics. The list of coloring agent approved for a cosmetic preparation. लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये ज्याच्यात कॉस्मेटिक मध्ये तुम्ही कोणकोणते कलरिंग एजंट्स यूज करू शकता. R for standard for a condom made of rubber latex, specifies quality and labeling standards for condoms. Okay. R1 sterility requirement of medical devices, specifies the sterility procedures for a medical devices. S is for standard for cosmetic, like requires a compliance with BIS, that is Bureau of Indian Standard Specification. कन्फ्यूज नाही व्हायचं. आधी आपण कॉस्मेटिक रिलेटेड एक शेड्यूल बघितलेला आहे, पण त्याच्यामध्ये काय आहे, इम्पोर्ट ऑफ cosmetic and registration of cosmetic, that is under the schedule D2. Now we are looking for standards for cosmetic. Import and requirement of cosmetic is a different concept, and standard for a cosmetic is a different concept, which is under the schedule S. Clear. T is for GMP for Ayurvedic, Siddha and Unani medicines. Requirement of premises, equipment, sanitation, quality control and records. U. लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला आहे हा क्वेश्चन. शेड्यूल U फॉर रेकॉर्ड्स टू बी मेंटेन्ड बाय मॅन्युफॅक्चर. बॅच रेकॉर्ड्स, टेस्ट रेकॉर्ड्स, डिस्ट्रीब्युशन लॉग्स यू अंडर येतात की कसं रेकॉर्ड मेंटेन केलं गेलं पाहिजे मॅन्युफॅक्चरर्स कडून. आणि U1 फॉर अ कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर्स. V for standard for patent and proprietary medicines, formula, labeling, disclosure requirement. And W was previously used for the pharmacopoeia standards, but it was deleted. Absolute जो वर्ड आपण यूज करतो. X for narcotic and psychotropic substances, strict control on manufacturing sale records linked with NDDS Act, NDPS Act. Y is for requirements and guidelines for clinical trials and new drugs, includes the import and manufacturing of new drugs, conduct of clinical trial. Now Z अजून आलेला नाहीये, but it is notified for a medical devices in a draft rules. हा अजून ड्राफ्ट मध्ये आहे. Not yet implemented under the D&C. सो आपल्याकडे A to Y आहेत. आता हे आपले मगाशी मगबघितलेलं आपण चॅप्टर 1, 2, 3, 4, 4A आणि 5 याच्या अंडर कोणते शेड्यूल्स आहेत हे बघायचंय. हे इम्पॉर्टंट आहे, कुठेतरी नोट डाऊन करून घ्या, नाहीतर स्क्रीनशॉट घ्या. बेटर यू नोट डाऊन इन युअर बुक. फॉर्म्स अँड फीस बघितल्या आपण.
तर फॉर्म्स आणि फीस ए, बी आणि B1 शेड्यूलमध्ये आहेत. इम्पोर्ट रिलेटेड गाईडलाईन्स आपण बघितल्या तर C1, D1, D2 आणि D3 शेड्यूलमध्ये आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग बघितलं तर मोस्ट ऑफ द शेड्यूल्स आर फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ ड्रग, दॅट इज F1, FFG, H1, M1, M2, NO, P, QR, ST, UV, V1, U. स्पेशल अँड आयुर्वेदिक रिलेटेड बघितलं तर E1T अँड VA. रिस्ट्रिक्टेड आणि कंट्रोल्ड बघितले तर आपण H1 आणि H1 मेडिसिन्स बघतो आपण. शेड्यूल H1 मेडिसिन्स, शेड्यूल X मेडिसिन्स. क्लिनिकल ट्रायल अँड न्यू ड्रग्स इज Y. क्लिअर आहे? ह्याचं मी कसं मेमराईज करायचं आणि कसं लक्षात ठेवायचं हे एंडला सांगणार आहे. आता हे आहे मेजर अमेंडमेंट्स. मी का हे ऍड केलंय? कारण त्यांनी सांगितलेलं आहे की ते अमेंडमेंट सुद्धा कन्सिडर करणार आहेत. कारण तेच तर आपल्याला पाहिजे ना की रिसेंटली त्याच्यामध्ये काय ऍड झालंय. इयर असणारे, अमेंडमेंट चेंज असणारे, डिटेल आणि इफेक्ट असणारे. 2019 न्यू ड्रग अँड क्लिनिकल ट्रायल रूल 2019 आणि कशासाठी दिलंय? They have replaced the part of Schedule Y for new clinical trial and committees. Introduce the concept of post-marketing surveillance accelerated approved drugs and orphans drug. म्हणजे 2019ला त्यांनी शेड्यूल वाय मध्ये चेंजेस केले. त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स, ॲसिलरेटेड अप्रुव्हल आणि ऑर्फन ड्रग. 2022 मध्ये त्यांनी मेडिकल डिव्हायसेसचं अमेंडमेंट टाकलं. All medical devices brought under the Drug and Cosmetic Act from 1 April 2020 now, they are now regulated under the Medical Devices Rule 2017. 2021 मध्ये अमेंडमेंट टू द शेड्यूल के. त्याच्यामध्ये काय केलंय? सर्टन गव्हर्नमेंट सप्लाइड COVID-19 वॅक्सिन ऑक्सिजन सप्लायज फ्रॉम द लायसन्सिंग प्रोव्हिजन्स हे त्यांनी ऍड केलेलं आहे. 2021 मध्ये अमेंडमेंट टू द रूल 65 अँड 97. लेबलिंग नॉर्म्स अपडेटेड फॉर अ शेड्यूल H1 ड्रग्स, बारकोडिंग अँड QR रिलेटेड त्यांनी ऍड केलेले आहेत. 2022 मध्ये ऑनलाईन फार्मसी ड्राफ्ट अँड रूल्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. Propose new chapters in D and C for e-pharmacy regulation, not yet notified as a law. लॉ साठी नोटिफाईड नाही केलं पण त्यांनी जस्ट इंट्रोड्यूस केले. कारण आपण आता बघतो की ऑनलाईन पण भरपूर सारे मेडिसिन सेल होतात, बाय होतात. 2022 मध्ये मेडिकल डिव्हायसेसचं अमेंडमेंट आहे. इंट्रोड्यूस्ड अ लायसन्स सिस्टीम फॉर क्लास A-B डिव्हायसेस इफेक्टिव्ह इन 2023. 23 मध्ये अमेंडमेंट टू द शेड्यूल M केले त्यांनी. अलाइन विथ द WHO and GMP, इंट्रोड्यूस अ न्यू क्वालिटी रिस्क मॅनेजमेंट, प्रोडक्ट रिकॉल अँड व्हॅलिडेशन नॉर्म्स. अमेंडमेंट्स 2023 मध्ये पण पुन्हा तुम्ही जर बघितलं तर 2023 मध्ये 4 अमेंडमेंट्स झालेले आहेत. पहिलं जे झाले ते शेड्यूल M ला, दुसरं M2 ला ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटच्या मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड त्यांनी ऍड केलं. QR कोड ट्रेसेबिलिटी रूल तो पण ऍड केला. ड्रग अँड मेडिकल डिव्हायसेस सुद्धा अँड कॉस्मॅटिक बिल, ड्राफ्ट बिल कसं बनवायचं ते सुद्धा. आणि लेटेस्ट 2024 ला तुम्ही जर बघितलं तर शेड्यूल M आणि N मध्ये ड्राफ्ट अपडेटेड रिलीज फॉर GMP रिटेल फार्मसी स्टँडर्ड्स टू अलाइन विथ द WHO गाईडलाईन्स अँड डिजिटल रेकॉर्ड कीपिंग. वी शुड बी अपडेटेड विथ द वर्ल्ड. जगामध्ये काय चाललंय, जगामध्ये कोणते रूल्स चालले आहेत त्याच्यात आपण अपडेटेड राहणं गरजेचं आहे. मग ते अपडेट झाल्यानंतर आपण आपल्या पण रूल्समध्ये अमेंडमेंट करतो किंवा आपल्याला काही केसेस आढळल्या की इथं काहीतरी चेंजेस करता येत आहेत मॅन्युफॅक्चरर्सना, तर तिथं आपण ऍड करतो. फॉर MPSC जर तुम्ही बघितलं, फॉर ड्रग इन्स्पेक्टर 2025 मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स मध्ये कोणते शेड्यूल आहेत? शेड्यूल M GMP अँड मॅन्युफॅक्चरिंग स्टँडर्ड्स, शेड्यूल N रिटेल अँड होलसेलर प्रिमायसेस रिक्वायरमेंट, शेड्यूल H1 and X प्रिस्क्रिप्शन अँड कंट्रोल रिलीज ड्रग,
P1 is for expiry and P1 is for P for expiry period and P1 is for pack sizes. Y is for clinical trials and new drugs. T for GMP and Ayurvedic Siddha Unani. U1 and U is for record maintenance. Maintenance of record is U and maintenance of record of cosmetic, that is U1. Q and S for cosmetic standards. These are frequently asked questions. Now are some key highlights related to the 2023 and 4 updates. Aligned with the WHO, introduce QMS, product recall. हे का मी दिलंय असं? कारण याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात म्हणून वरती दिलंय स्टील, खाली पण मी हायलाइट का केलंय, कारण जर विचारलं की QMS कधी इंट्रोड्यूस झालं किंवा कशामध्ये इंट्रोड्यूस झालं तर सांगता आलं पाहिजे शेड्यूल एम मध्ये रिवाइज्ड 2023 मध्ये हे झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रोडक्ट रिकॉल प्रोसिजर्स, पिरियडिक क्वालिटी, APIs मॅन्युफॅक्चरिंग, स्टराईल प्रोडक्ट्स अँड बायोलॉजिक्स हे सगळे ऍड आहे. शेड्यूल एन ड्राफ्ट 2024 हे इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये काय दिलंय यांनी, डिजिटल प्रिस्क्रिप्शन रेकॉर्ड कीपिंग, मॉडर्न फार्मसीज, टेम्परेचर मॉनिटरिंग अँड चेन लॉगबुक फॉर बायोलॉजिक्स, हे त्यांनी इम्पॉर्टंट ॲडिशन्स केलेत. सो याच्यावर क्वेश्चन आले ना तर आपल्याला लगेच आन्सर करता आले पाहिजेत ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर. QR code on drug pack 96 and 5 applies 300 commonly used formulations. CDSCO list. QR code must be include all this. QR स्कॅन केला पेशंटने की हे सगळं दिसलं पाहिजे. युनिक प्रोडक्ट, नेम ऑफ अ ड्रग, ब्रँड नेम, बॅच नंबर, एक्सपायरी डेट अँड मॅन्युफॅक्चर डिटेल. फार्माकोव्हिजिलन्स रूल 122 AB, strengthened requirement for ADR, periodic safety update reports and submissions. New clinical trial rule in 2019. Simplified proposed academic trials, orphan drugs, biologics, ethic committee registration and provided timeline is 90 days for a new drug approval. Now next is proposed replacement drug, medical devices and cosmetics and bills 2023. आता section 1, 2, 3, 4, 5, 6, 7. This new bill likely to become act in 2025 and aims to replace 1940. Chapter 1 मध्ये काय, कॉन्सॉलिडेट रेग्युलेशन ऑफ ड्रग, मेडिकल डिव्हाइसेस, कॉस्मेटिक अंडर वन लॉ ओनली, हे होऊ शकतं 2025 मध्ये. सेकंड इज डिफाईन मेडिकल डिव्हाइसेस क्लिअरली, इंट्रोड्यूस डिजिटल फार्मसीज, सेक्शन 4, ऑनलाईन सेल रेग्युलेशन. नवीन लॉ बनला तर तो अशा रिलेटेड बनणार. क्लिनिकल ट्रायल इथिक्स कमिटी, मेडिकल डिव्हाइसेस, सेंट्रल अँड स्टेट लायसेन्सिंग ऑथॉरिटी. 6 is introduce graded penalties and introduce medical devices. Status of this October 2025, the draft circulated, yet to be passed by parliament. म्हणजे हा न्यू आपला ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे. दिस इज द की हायलाइट्स फॉर अमेंडमेंट फोकस टॉपिक. मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन मी बोललेलं तुम्हाला. न्यू आहे हे QMS कशामध्ये ऍड झाले 2023 ला, शेड्यूल एम मध्ये आपलं QMS ऍड झालेलं आहे. QMS मध्ये काय होतं, प्रोडक्ट रिकॉल, कंप्लेंट्स वगैरे. QR कोड रूल 2023 मध्ये आलाय, ज्याच्यामध्ये अँटी काउंटरफेटिंग, न्यू लेबलिंग रिक्वायरमेंट्स आहेत. फार्माकोव्हिजिलन्स फ्रिक्वेंटली आस्क्ड इन रिसेंट पेपर्स, रूल 122 डॅब. न्यू ड्रग अँड क्लिनिकल ट्रायल्स रूल, क्लिनिकल प्रोसेसेस. Medical devices is also added in a definition of drug. Proposed bill 2020 likely current affairs question. Last one, आणि ज्याच्यासाठी आपण एवढा वेळ व्हिडिओ बघत आलेलो आहोत, दॅट इज सिम्पल ट्रिक टू रिमेंबर ऑल द शेड्यूल्स ऍक्ट. इझी बघायचंय, 5 मिनिटात होणार आहे. A to Y आहे आपलं, Z तर अजून यायचा आहे मेडिकल डिव्हाइसेसचा, पण सध्या करंटली आपल्याकडे A to Y आहेत. A is for application form. Finish. Application forms procedure related A आहे. B bill म्हणजेच fees. C is care म्हणजेच parenteral and biological. D is for extension of import. E is for evil
इविल म्हणजे पॉइझनस, मग पॉइझनस ASU लक्षात ठेवू शकतो. F फॉर फेरेटिन रिलेटेड टू ब्लड. F1 फॉर वॅक्सिन सेरा, F2 फॉर सर्जिकल ड्रेसिंग अँड F3 फॉर umbilical टिप्स. FF फॉर ophthalmic, G फॉर गायडन्स ड्रग युज्ड अंडर द मेडिकल सुपरविजन. H फॉर हार्म होऊ शकतो म्हणून प्रिस्क्रिप्शन ड्रग पाहिजे. I फॉर इलनेस जॉन्डिस रिलेटेड डिसीज अँड एलिमेंट्स. K फॉर एक्सटेन्शन फॉर अ मॅन्युफॅक्चरर. M फॉर, आता हे GMP मध्ये M येतो म्हणून लक्षात ठेवायचं. M फॉर GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. M1 फॉर होमिओपॅथिक, M2 फॉर कॉस्मेटिक, M3 फॉर मेडिकल डिव्हायसेस. N फॉर न्यू स्टोर म्हणून मिनिमम फार्मसी रिक्वायरमेंट स्टोअरची काय असते. ओ फॉर आहे डिसइन्फेक्टंट फ्लुइड, पण ओ म्हणजे डेटॉल लक्षात ठेवायचं, डेटॉल. ओ फॉर डेटॉल डिसइन्फेक्टंट फ्लुइड. पी पी फॉर पिरियड लक्षात ठेवायचं. P1 फॉर पॅक साईज. आता QA कोलोर असं लक्षात ठेवायचं, कलर्स डाईज अँड पिगमेंट्स. R फॉर रबर, रबर रिलेटेड टू कॉन्डम्स अँड कॉन्ट्रासेप्टिव्स. R1 फॉर रेडिओलॉजी, मग रेडिओलॉजी मेडिकल डिव्हाइस असं लक्षात ठेवायचं. S फॉर सनस्क्रीन लक्षात ठेवायचं, रिलेटेड टू द कॉस्मेटिक्स. T फॉर फॅक्टरी, फॅक्टरीचा T, फॅक्टरी रिक्वायरमेंट्स ऑफ आयुर्वेदिक अँड युनानी. U फॉर अम्ब्रेला मॅन्युफॅक्चर्ड म्हणून मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड्स. V फॉर विक्ट्री फॉर पॅरेंट्स, विक्ट्री फॉर पेटंट्स अँड पेटंट अँड प्रोप्रेटरी. W फॉर अंडर जिनेरिक नेम्स. X फॉर सायकोट्रोपिक ड्रग्स गव्हर्नमेंट अंडर स्पेशल प्रोव्हिजन अँड Y फॉर क्लिनिकल ट्रायल्स. हे 5 मिनिटमध्ये तुम्ही सगळे अमेंडमेंट लक्षात ठेवू शकता आणि काही जरी आलं तरी लिहू शकता. एवढं काही हार्ड नाही आहे. तर स्टुडंट्स, हे सगळं PDF मी तुमच्यासाठीच प्रिपेअर केलेलं आहे. सो स्टडी हार्ड, व्हिडिओज बघा, नोट डाऊन करा, रीडिंग स्टार्ट करा. मी ऑलरेडी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचं पूर्ण जे शेड्यूल आहे ते टाकलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अभ्यास करा. ऑल द बेस्ट. बाय.